साहेब नमस्कार जी. नमस्कार सर. नमस्कार. बोला. नमस्कार. मी काय म्हटलो, आपल्या ह्या सुदर्शन नगर मध्ये फुलपैलच्या समोर बर. सफाई कर्मचाऱ्याच्या सोसायटीची जागा आहे 3 एकर. हो. त्याची मागणी आहे का आम्हाला एक सांस्कृतिक भवन, एक जिम आणि एक अभ्यासिका. बरोबर. तर त्याचं एक इस्टिमेट बनवलं असतं. आपण इस्टिमेट बनवलेला आहे. हा. त्याच्यासाठी पैशाची तरतूद पण केली. केली. त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम झाला होता हा. की त्यांचं जे लेआउट आहे हा. त्या लेआउट मध्ये त्यांनी ओपन स्पेस ठेवली होती फ्रंटच्या रोडला आणि जिथं सभागृह बांधायचं होतं ते घेतलं होतं मागे. हा. टाउन प्लॅनिंग वाल्यांनी त्यांच्यावर ऑब्जेक्शन घेतलं की असं मोठं सभागृह जे आहे ते 9 मीटरच्या रोडवर देता येत नाही, ते मिनिमम 12 ते 15 मीटरवर पाहिजे. हा. मग आपल्याला काय करावं लागलं, त्यांचं लेआउट बदलावं लागलं आणि जे मागचं ओपन म्हणजे पुढचा ओपन स्पेस होता त्याला मागं टाकलं आणि मागचं जे आहे त्याला फ्रंटवर घेतलं आणि सभागृह फ्रंटवर आणलं. हा. तर तिथं 15 मीटरचा पुढे रोड आहे. हा. तर त्यामुळे तो एक प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. पण आता दुसरा प्रॉब्लेम असा तयार झाला का त्या जागेची मोजणी नाही झालेली आहे. तर हा. त्या मोजणीसाठी आपण जिल्हाधिकारी महोदयांना एक पत्र दिलं होतं की त्यांच्या अध्यक्षतेखाली एक मीटिंग घेऊन बुवा आम्हाला ही मोजणी जी आहे ती माफ करावी म्हणून. हा. तर त्याच्यामध्येच एक 6 महिने गेले, ते काही निर्णय झाला नाही. मग शेवटी परवाच्या दिवशी कलेक्टर साहेबांकडे मी गेलो. हा. म्हटलं सर, म्हटलं हे असा असा विषय आहे, कारण हे लोक नेहमी येतात म्हटलं आणि जिनही नाही म्हटलं हा करावं लागतं. हा. तर मग सरांनी त्याच्यावर सोल्युशन असं काढलं की म्हणजे मापचा तर प्रॉब्लेम जाईल म्हणे, तुम्ही असं करा साधारण मोजणीचं टाकून द्या म्हणे, त्याचे काही जास्त पैसे भरावं लागणार नाही, 50-60 हजार येतील जे काय येतील म्हणे. हा. ते वर्गणी करून यांना भरायला आणि मी ती तात्काळ मध्ये करायला लावून देतो म्हणजे, भले तुम्ही तात्काळचे पैसे भरू नका. हा. तर असं सोल्युशन निघालं. तर त्या दिवशी माझ्याकडे ते आले होते हे लोक. तर यांना म्हटलं आता ते मोजणीचा एक अर्ज करावा लागेल. हा. मोजणी झाली हा. की वर्गणी करून ते तेवढे पैसे भरावे लागेल. पैसे भरले की मग ती जी सभागृहाची जागा आहे ते त्यांना मात्र 100 रुपयाचे किंवा 500 रुपये स्टॅम्प पेपर नगरपालिकेला लिहून द्यावं लागेल की हे नगरपालिकेला आम्ही देत आहे आणि हे आमच्या युजसाठी वापरल्या जाईल, तरच आपल्याला शासनाकडून ते पैसे तिथं वापरता येईल. बर. आणि मग आपण ते तिथे एनओसी तयार लागेल, करू. याची साध्या भाषेत एनओसी लागेल तुम्हाला. एनओसी लागेल आपल्याला. आणि हा एक त्यांचा तो प्रॉब्लेम जो आहे सभागृहाचा आणि वाचनालयाचा त्याच्या सॉल्व्ह होऊन जातो. हा. मग राहिला आता दुसरा त्यांचा विषय की त्यांना घरकुल पण आहे तिथे. हा. कारण तिथे त्यांची जागा पण उरते बरीचशी, तर त्याचे पण छोटे छोटे प्लॉटिंग करून त्यांना मी तिथं म्हटलं घरकुलचा आपण प्रस्ताव श्रम साफल्य योजनेमध्ये टाकायचा ठरवला. बरं. तर त्याच्यामध्ये ती जागा जी आहे आता हे लेआउटिंग झाल्यानंतर ही मोजणी झाल्यानंतर त्याची जी आखीव पत्रिका म्हणजे ते या लोकांच्या नावावर ते येऊन जाईल ते किंवा त्या आपल्या समाजाच्या काय म्हणतो आपण ती सोसायटीच्या येईल. ते झाल्यानंतर त्यांना आपण समसाफल्यमध्ये घराचं पण अरेंजमेंट करून देऊ असं ते. हो. बरोबर. आता हे पटोपट थोडस याची प्रोसिजर राबवून द्या. आता आपण काय करू, सोमवारला सर त्यांना तुम्ही किंवा तिथे कोणी असेल तर एक आपण म्हणा भूमिविवेकला अर्ज करू मोजणीसाठी. ते अध्यक्षच आहे रमेश मोगरे म्हणून अध्यक्ष. हो, मोगरेजी आले होते ना, त्या दिवशी होते ना मोगरेजी माझ्याकडे. आपल्याला ते तसं टाकावं लागेल. तर ते पाठपुरावा करेल, तुम्ही त्यांना थोडस सहकार्य करा आणि तुम्ही थोडस पाठपुरावा करून पटपट का मार्गी लावून द्या ह्या, म्हणजे तुमच्या हयातीत झालेला बरा राहील. नाही, आपली हयात आहे अजून बरीच. आम्हाला वाटत बदली गिदली झाली वा प्रस्ताव तसा. नाही नाही, करून देऊ. त्यांना म्हणा सोमवारी येऊन जा, आपण एक मोजणीचं हे टाकून देऊ प्रस्ताव. बरं बरं बरं. आणि ते इथं पुन्हा पुलफैलात एक नाला आहे, तो नाला का नाही समोर चोकोप होते आणि त्या नाल्या मोठा नाला आहे चांगला, त्याच्यात पूर आला का पुरं लोकांच्या घरात पाणी घुसते, सगळं खराब पाणी. तर ते आरोग्याचे खूप मोठे प्रश्न आहेत. ते आता मी विचारलं आपले पीडब्ल्यूडी विभागाचे, तर ते सँक्शन झालाय म्हणते, त्याची टेक्निकल सँक्शन व्हायची आहे. बर. तर थोडस नाल्याची हाईट थोडीशी जास्त घेजा त्या. मी आता ते त्याला म्हटलं इस्टिमेट मला पाठवा. थोडीशी हाईट पीडब्ल्यूडी कडे असेल, आमच्याकडे नाही, तुमच्याचकडे आहे. तुमच्याचकडे आहे. आमच्याकडे. हो तुमच्याचकडे आहे. बर बर. तर मी यांना सांगितलं आपल्या डोईजड साहेबांना. बर. तर ते थोडस बघून घे जा. बघतो. ओके सर, थँक्यू.